भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवक्ते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आपण जी बातचीत करणार आहोत. राज्यसभेच्या उमेदवारीचा आजचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. कशा पद्धतीनं पाहता बिनविरोध होईल असं वाटतंय? तर मला वाटतं बहुधा अशा प्रकारच्या निवडणुका संख्याबळानुसार बिनविरोधच होत असतात. तथापि अजून महाविकास आघाडीचं नेमकं उमेदवारीच्या संदर्भात काय झालं आहे मला कल्पना नाही. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मात्र 4 उमेदवार उभे आहेत आणि 4च्या 4 त्या ठिकाणी निवडून येतील. बिनविरोध संदर्भात आताच 3 वाजेपर्यंत निर्णय लागेल. नक्कीच. पण आपण पाहतोय की शिवसेनेनं आपला उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही. त्याबद्दलही कमालीचा सस्पेन्स आहे. शरद पवार यांच्याबद्दलही सस्पेन्स आहे. बोललं जात आहे की तेच उमेदवार असतील. काही वेगळी समीकरणं पाहायला मिळतील? नाही, अजून तरी चित्र स्पष्ट नाही आहे. शेवटी महाविकास आघाडीचा उमेदवार एकत्रित येतोय किंवा कसं यावरच मला वाटतं पुढची गणितं त्या ठिकाणी अवलंबून असतील. उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे देवेंद्र फडणवीस, किती उत्सुकता आहे आणि काय काय मिळेल राज्याला अशी अपेक्षा आहे? नाही, मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब एक अर्थतज्ज्ञ आहेत. बजेटवर त्यांचा एक गाढा अभ्यास आणि प्रभाव आहे. कारण आपण बघाल की नवोदित आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी बजेट कसा वाचावा इथपासून बजेटची अत्यंत सखोल माहिती असणारा नेता आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं राज्याची सद्यस्थिती, हाती घेतलेले प्रकल्प, विविध समाज घटकांना यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प मांडत असताना होईल. रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, सगळी माहिती त्यांना दिली आहे. एक प्रकारची मूठ बांधतात असं वाटतं आणि ज्या पद्धतीने ते आरोप करतायत, आमदार लवांडे पण म्हणतात की दादांचा मर्डर झाला आहे. कसं पाहता याकडे? नाही, मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सी काम करत आहेत आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणारी किंवा त्यांची दिशा भरकटेल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कुणीही कृती करू नये. बाकी त्या प्लॅटफॉर्मवर जे काय आपल्याला इनपुट्स आहेत ते देऊन याची सखोल चौकशी जेवढी करता येईल त्याशी सगळेच सहमत आहेत. प्रभाग समितीबद्दल दोन्ही ठाकरेंमध्ये एकमत होतानाचं चित्र पाहायला मिळत नव्हतं. अखेरकार राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडून लिहून घेतलं पेपरवरती प्रभाग समित्यांच्या संदर्भात अध्यक्षपदाबाबत. कसं पाहताय? मला वाटतं राजकारणामध्ये मनापासून एकत्र येणं महत्त्वाचं आहे. असं लिहून वगैरे ॲग्रीमेंट करून राजकारण आपल्याला करता येत नाही. त्यांना एकत्रित त्या ठिकाणी राहायचं असेल तर मला वाटतं मनापासनं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत वाटचाल होण्याची आवश्यकता आहे. तथापि उद्धवजी ठाकरे साहेबांनी मोठेपणा दाखवला नाही. ज्या वेळेला नामनिर्देशित सदस्य करायचे असतात त्यावेळेला अजिबात विचार मनसेचा केला नाही. त्यामुळं मनसेचा उद्धवजी ठाकरे किंवा उभाटावर विश्वास राहिलेला दिसत नाही. आपण पाहतोय की अधिवेशन सुरू झालेलं आहे, पण विरोधकांचा आवाज जो आहे तो कुठेही ऐकायला मिळत नाही. त्यांचा आक्रमकपणा दिसत नाही. काय कारण वाटतं? कारण ते म्हणतात की विरोधी पक्ष नेतेपदच नाही, त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडू शकत नाही. नाही, असं काय नाही. छगन भुजबळ साहेब एकटे या सभागृहात होते शिवसेनेचे असताना. एकटे सभागृह त्या ठिकाणी दणदणून सोडायचे, लोकांचे प्रश्न मांडायचे वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून. आता हे हतबल झालेले आहेत, आत्मविश्वास हरवलेले अशा प्रकारचे विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते दिसत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना कॉन्फिडन्सच नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली उत्तमपणे सरकारचं काम सुरू आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.